हॅलो फ्रेंड, क्लास 8 to 12 पर्यंतच्या सर्व नोट्ससाठी आत्ताच डाउनलोड करा क्विल हे ॲप. हे ॲप प्ले स्टोअरवर सुद्धा उपलब्ध आहे किंवा याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा दिलेली आहे, ते तुम्ही डाउनलोड करू शकता. तर मित्रांनो, आज आपल्याला इनसाइड द ॲटम हा लेसन पूर्ण करायचा आहे. तर मित्रांनो, तुम्हाला पेज नंबर 34 करायचं आहे आणि त्याच्यावरचं जे आपलं चाललेलं आहे ते आहे यूज युअर ब्रेन पॉवर. ठीक आहे. तर हे क्वेश्चन आपण सर्वात अगोदर बघूया. फर्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट आर द सिम्बॉल यूज फॉर द शेल्स विच आर अकोमोडेट द इलेक्ट्रॉन इन द व्हेरियस ॲटम. आता जे वेगवेगळे ॲटम आहेत त्यांच्यामध्ये इलेक्ट्रॉन आहेत आणि ज्या शेलमध्ये इलेक्ट्रॉन आहेत त्यांना कोणकोणते सिम्बॉल यूज केलेले आहेत. तर मित्रांनो, मागच्या याच्यामध्ये आपण बघितलं आहे की एक ॲटम असतो आणि ॲटममध्ये वेगवेगळे शेल आहेत किंवा ऑर्बिट आहेत, त्यांना आपण वेगवेगळी नावं दिली आहेत. फॉर एक्झाम्पल, पहिला जो ऑर्बिट असतो, पहिला शेल असतो, याला आपण के म्हणतो. दुसऱ्या याला यल म्हणतो, तिसऱ्या याला यम म्हणतो, चौथ्या याला यन म्हणतो. सर के यल यम यन हे त्याला आपण सिम्बॉल दिलेले आहेत. आणि प्रत्येक ऑर्बिटमध्ये किती इलेक्ट्रॉन असतात त्यासाठी एक फॉर्म्युला आहे, ते म्हणजे 2n टू द पॉवर 2. ठीक आहे, 2n स्क्वेअर. म्हणजे n म्हणजे काय आहे, ऑर्बिट नंबर आहे. पहिला जो ऑर्बिट असतो न्यूक्लियसच्या जवळ, ठीक आहे, हा सपोज न्यूक्लियस आहे, याच्याजवळ ऑर्बिट असतो, याला आपण के म्हणतो. ठीक आहे, त्याचा नंबर 1 असतो. नंतर दुसरा असतो यल, त्याचा नंबर 2 असतो. जसे जसे ऑर्बिट वाढत जाईल तसे तसे त्याचे नंबर वाढत जातात. ठीक आहे. देन सेकंड क्वेश्चन, व्हॉट इज द सिम्बॉल अँड ऑरिजिनल नंबर ऑफ द इनर मोस्ट शेल. तर बघा मित्रांनो, जो इनर मोस्ट शेल असतो म्हणजे सर्वात आतील जो शेल असतो त्याला जो सिम्बॉल असतो तो असतो के आणि त्याचा जो नंबर असतो तो असतो 1. म्हणजे फर्स्ट ऑर्बिट असतो त्याला आपण के सिम्बॉल वापरतो. ओके. देन राईट द सिम्बॉल ऑफ इलेक्ट्रॉन डिस्ट्रीब्युशन इन द शेल ऑफ द फ्लोरीन ॲटम. तर बघा मित्रांनो, जो फ्लोरीनचा जो ॲटम आहे, सर्वात अगोदर त्याच्यामध्ये आपल्याला आउटर मोस्ट शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत हे आपल्याला सांगायचे आहेत. पण सर्वात अगोदर त्या फ्लोरीन ॲटममध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत हे आपल्याला माहीत करून घ्यावं लागेल. तर मित्रांनो, जो फ्लोरीन ॲटम आहे, ठीक आहे, फ्लोरीन ॲटम, ठीक आहे, त्याच्यामध्ये जे इलेक्ट्रॉन आहेत ते 9 इलेक्ट्रॉन आहेत. किती इलेक्ट्रॉन आहेत? 9 इलेक्ट्रॉन आहेत फ्लोरीन ॲटममध्ये. म्हणजे के ऑर्बिटमध्ये जास्तीत जास्त किती इलेक्ट्रॉन असू शकतात? 2 असू शकतात. यल ऑर्बिटमध्ये किंवा शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन असू शकतात? तर 7 इलेक्ट्रॉन असू शकतात. म्हणजे याच्यात 8 पाहिजेत पण आहेत किती? 7. ठीक आहे. म्हणजे बघा, पहिल्या याच्यामध्ये आहेत 2, दुसऱ्या याच्यामध्ये आहेत 7 इलेक्ट्रॉन. ॲक्च्युली 8 इलेक्ट्रॉन पाहिजे ऑक्टेट पूर्ण होण्यासाठी. ठीक आहे. म्हणजे की आपल्याला सांगता येईल की जे फ्लोरीनचं जे ॲटम आहे, ठीक आहे, त्याचं डिस्ट्रीब्युशन कसं आहे इलेक्ट्रॉनचं, इलेक्ट्रॉन डिस्ट्रीब्युशन, तर 2 आणि 7, कारण टोटल आहे तर 9. ठीक आहे. म्हणजे बघा, पहिल्या याच्यामध्ये आपण 8 इलेक्ट्रॉन पहिल्या याच्यामध्ये आपण 2 इलेक्ट्रॉन सामावू शकतो. ठीक आहे, त्याची कॅपॅसिटी आहे. नंतर त्याची 8 आहे, नंतरच्या याची 18 आहे आणि फोर्थ ऑर्बिटची 32 आहे. म्हणजे पहिल्या याच्यात 2 आणि नंतरच्या याच्यात 7 इलेक्ट्रॉन असतील. कशामध्ये? फ्लोरीन या ॲटममध्ये. त्यानंतर क्वेश्चन आहे, विच इज द आउटर मोस्ट शेल ऑफ द फ्लोरीन ॲटम. आता जो फ्लोरीन ॲटम आहे त्याचा जो आउटर मोस्ट शेल आहे तो आहे यल. कारण जो पहिल्या याच्यामध्ये केमध्ये 2 इलेक्ट्रॉन आहेत, यलमध्ये किती आहेत? तर 7 इलेक्ट्रॉन आहेत. म्हणजे आउटर मोस्ट शेल कोणता आहे? यल आहे आणि त्याच्यामध्ये 7 इलेक्ट्रॉन आहेत. देन विच इज द आउटर मोस्ट शेल ऑफ द सोडियम ॲटम. तर सोडियम ॲटमचा आउटर मोस्ट शेल कोणता आहे, त्याचा सिम्बॉल किती आहे किंवा त्याच्यामध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत? तर आउटर मोस्ट शेल आहे मित्रांनो, बघा, सोडियमचा जो सोडियममध्ये जे इलेक्ट्रॉन आहेत ते आहेत 11 इलेक्ट्रॉन. सोडियममध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत? 11 इलेक्ट्रॉन आहेत. ठीक आहे. आणि पहिल्या ऑर्बिटमध्ये 2, नंतरच्या याच्यात 8, राहिले किती? 2 + 8 झाले 10, राहिला फक्त 1. म्हणजे शेवटच्या ऑर्बिटमध्ये एकच इलेक्ट्रॉन आहे. मग शेवटचा ऑर्बिट कोणता असायला पाहिजे? शेल कोणता आहे? तर के, दुसरा यल आणि तिसरा आहे यम. शेवटचा ऑर्बिट किंवा आउटर मोस्ट ऑर्बिट आहे यम, त्याच्यामध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे. ठीक आहे. देन 6 नंबरचा क्वेश्चन आहे, विच इज द आउटर मोस्ट शेल ऑफ द हायड्रोजन ॲटम. आता हायड्रोजन ॲटममध्ये फक्त एकच इलेक्ट्रॉन आहे. म्हणजे त्याचा जो काही आउटर मोस्ट शेल आहे
तो असणार के. त्याच्यामध्ये फक्त एकच इलेक्ट्रॉन आहेत. किती आहे? के मध्ये फक्त एकच इलेक्ट्रॉन आहे. ओके, म्हणजे आउटर मोस्ट कोणता आहे? के आहे. तर बघा मित्रांनो, आता आपल्याला हे सर्व आपण क्वेश्चन बघितलेले आहेत. आता आपल्याला काही महत्त्वाचा भाग बघायचा आहे. तो म्हणजे बघा, आता जो काही व्हॅलन्सी काय असते हे आपण बघूया. तर बघा मित्रांनो, आता बघा, जे काही व्हॅलन्सी असते कुठल्याही एलिमेंटची ती काय फॉर्म करते? तर कंपाऊंड फॉर्म करते. ठीक आहे. आता बघा, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जे असते त्याच्या माध्यमातून आपण कंपाऊंड फॉर्म करू शकतो. कंपाऊंड म्हणजे दोन ॲटम जेव्हा एकत्र येतात त्याच्यामध्ये काहीतरी कंपाऊंड असतो. ठीक आहे. काहीतरी त्यांच्यामध्ये एक गुंतागुंतीचा कंपाऊंड असतो. ठीक आहे. आणि कंपाऊंड म्हणजे काय? आउटर मोस्ट शेलमध्ये जेवढे काही इलेक्ट्रॉन आहेत आउटर मोस्ट शेलमध्ये, ते काय करतात? दुसऱ्या ॲटमसोबत रिॲक्ट होतात किंवा त्याच्यासोबत ते शेअर होतात. शेअर झाल्यामुळे ती एक कंपाऊंड बनते. शेअर झाल्यामुळे काय बनते? कंपाऊंड बनते. बघा मित्र, जे काही आउटर मोस्ट शेलमध्ये जे काही इलेक्ट्रॉन आहेत त्यांच्यामुळे एक कंपाऊंड बनते. ठीक आहे. आता बघा, व्हॅलन्सी म्हणजे हे सर्वात आपण समजून घ्या. व्हॅलन्सी ऑफ ॲन ॲटम इज डिटरमाइंड बाय द कॉन्फिगरेशन ऑफ इट्स आउटर मोस्ट शेल. म्हणजे आउटर मोस्ट शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत त्यावरून आपण त्याची व्हॅलन्सी काढू शकतो. ठीक आहे. आता व्हॅलन्सी असते काय हे आपण बघूया. ठीक आहे. देअर फॉर द आउटर मोस्ट शेल इज कॉल्ड द व्हॅलन्स शेल. आता जे बाहेरचं शेल असते, जे आउटर मोस्ट शेल असते त्याला आपण काय म्हणतो? व्हॅलन्स शेल म्हणतो. काय म्हणतो त्याला? व्हॅलन्स शेल म्हणतो. आणि त्याच्यामध्ये जे काही इलेक्ट्रॉन आहेत त्याला व्हॅलन्स इलेक्ट्रॉन म्हणतो. बघा, आउटर मोस्ट शेलला आपण व्हॅलन्स शेल म्हणतो आणि त्याच्यामध्ये जे काही इलेक्ट्रॉन आहेत त्याला व्हॅलन्स इलेक्ट्रॉन म्हणतो. त्याला काय म्हणतो आपण? व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. It can be seen that the valency of an atom is related to the number of valence electron in the atom. आता व्हॅलन्सी म्हणजे काय? नंबर ऑफ इलेक्ट्रॉन, म्हणजे त्या शेवटच्या ऑर्बिटमध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत त्यालाच त्याची आपण काय म्हणतो? व्हॅलन्सी म्हणतो. ठीक आहे. तर बघा मित्रांनो, फर्स्ट लुक ॲट द एलिमेंट ऑफ द हेलियम अँड निऑन. आता दोन आपण एलिमेंट घेतले, हेलियम आणि निऑन. ॲटम ऑफ द बोथ ऑफ दीज गॅसेस एलिमेंट डू नॉट कंबाईन विथ एनी अदर ॲटम. तर बघा, हे काय रिॲक्ट होणार नाही दुसऱ्यासोबत, हेलियम आणि निऑन. का होणार नाही? बिकॉज दीज एलिमेंट्स आर केमिकली इनर्ट. केमिकली इनर्ट आहे कारण ते दुसऱ्या कशामध्येही भाग घेत नाहीत, दुसऱ्या कुठल्याही केमिकल रिॲक्शनमध्ये. असं का होते? कारण त्यांची जी व्हॅलन्सी आहे ती कशी आहे? 0 आहे. आता व्हॅलन्सी 0 असणं म्हणजे काय? व्हॅलन्सी 0 असणं म्हणजे काय? तर शेवटच्या ऑर्बिटमध्ये, म्हणजे जो शेवटचा ऑर्बिट असतो, आउटर मोस्ट ऑर्बिट असतो, त्याच्यामध्ये जे काही इलेक्ट्रॉन आहेत ते ऑक्टेट पूर्ण करतात का? ठीक आहे. ऑक्टेट, ते ऑक्टेट पूर्ण करतात का? ठीक आहे. ते ऑक्टेट पूर्ण करतात का? किंवा डुप्लेट असतो ते पूर्ण करतात का? तर बघा मित्रांनो, ते आपण नंतर बघणारच आहे. बघा, आता हेलियम जो ॲटम आहे त्याच्यामध्ये जे काही इलेक्ट्रॉन आहेत ते फक्त पहिल्या शेलमध्ये आहेत, के शेलमध्ये. बरोबर, सर्वांना माहीत आहे. ठीक आहे. हेलियममध्ये जे काही इलेक्ट्रॉन आहेत, ठीक आहे, हेलियममध्ये ते फक्त पहिल्याच शेलमध्ये आहेत, के. कारण पहिल्या शेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन बसू शकतात, सर्वांना माहीत आहे. आणि पहिल्या शेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन बसू शकतात. आणि हेलियममध्ये सुद्धा किती आहेत मित्रांनो? हेलियममध्ये सुद्धा 2च इलेक्ट्रॉन आहेत. म्हणजे पहिल्या ऑर्बिटमध्ये, म्हणजे के ऑर्बिटमध्ये 2 इलेक्ट्रॉन आहेत. आणि 2 ऑर्बिट आहे म्हणजे याचा जो डुप्लेट आहे, डुप्लेट म्हणतात 2 ऑर्बिट असणं, तो डुप्लेट याचा पूर्ण झालेला आहे. ठीक आहे. आता डुप्लेट पूर्ण झाल्यामुळे काय होईल? हा कुठल्याही केमिकल रिॲक्शनमध्ये भाग घेणार नाही. डुप्लेट पूर्ण झालेला आहे. द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ द इनर्ट गॅसेस निऑन कंटेन द 2 शेल. आता जो निऑन गॅस आहे, ठीक आहे, त्याच्यामध्ये 2 शेल आहेत, के आणि यल. ठीक आहे. आता निऑन गॅसमध्ये 2 शेल का आहेत? कारण निऑन गॅस जर तुम्ही बघितला तर निऑन गॅसमध्ये टोटल इलेक्ट्रॉन आहे तर 10, म्हणजे पहिल्याच्यामध्ये 2 इलेक्ट्रॉन आहेत आणि यल शेलमध्ये 8 इलेक्ट्रॉन आहेत. म्हणजे दोन्ही ऑर्बिट पूर्ण झालेत. याच्यात डुप्लेट आहेत आणि याच्यात ऑक्टेट आहेत. म्हणजे शेवटच्या याच्यामध्ये 8 इलेक्ट्रॉन असायला पाहिजे ऑक्टेट पूर्ण होण्यासाठी. ऑक्टेट पूर्ण झालेला आहे. याचा अर्थ असा आहे की कुठल्याही दुसऱ्या केमिकल रिॲक्शनमध्ये भाग घेणार नाही कारण याचा ऑक्टेट पूर्ण झालेला आहे. ठीक आहे. आणि याला 2 शेल आहेत हे आपण बघितलेलं आहे. तर मित्रांनो बघा, ज्याच्यामध्ये पहिल्या ऑर्बिटमध्ये 2 इलेक्ट्रॉन असतात त्याचा ऑक्टेट पूर्ण असतो म्हणून तो इनर्ट आहे.
ज्या ऑर्बिटमध्ये दुसऱ्या ऑर्बिटमध्ये 8 इलेक्ट्रॉन आहेत आणि तो 2 इलेक्ट्रॉन म्हणजे ऑक्टेट पूर्ण झालेला आहे, म्हणजे काय होईल, तो काय होईल, कुठल्याही रिॲक्शनमध्ये भाग घेणार नाही. म्हणजे त्याला आपण म्हणू शकतो की त्याची व्हॅलेन्सी किती आहे, व्हॅलेन्सी 0 आहे. म्हणजे पहिल्या ऑर्बिटमध्ये 2 किंवा दुसऱ्या ऑर्बिटमध्ये 8 इलेक्ट्रॉन असतील किंवा ऑक्टेट किंवा डुप्लेट पूर्ण होत असेल तर त्याला आपण म्हणणार 0 व्हॅलेन्सी. काय म्हणणार, 0 व्हॅलेन्सी. ठीक आहे. आता बघा मित्रांनो, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ अ एलिमेंट अदर दॅन इनर गॅसेस show that they do not have an electron octet in their electron octet incomplete. Regarding the hydrogen, it can be said it is a electron duplet incomplete. तर बघा मित्रांनो, जो हायड्रोजन आहे, हायड्रोजनमध्ये फक्त एकच इलेक्ट्रॉन आहे आणि एक इलेक्ट्रॉन आहे, म्हणजे पहिल्या ऑर्बिटमध्ये 2 इलेक्ट्रॉन पाहिजेत, पण इथं 2 इलेक्ट्रॉन आहेत का, तर नाही, एकच आहे. म्हणजे याचा डुप्लेट सुद्धा कसा आहे, इनकम्प्लीट आहे. डुप्लेट सुद्धा कसा आहे, इनकम्प्लीट आहे. त्यानंतर बघा मित्रांनो, ऑल atom of all elements except inner gases have a tendency to combine with the other atom. आता बघा मित्रांनो, फक्त इनर्ट गॅसेस सोडून, इनर्ट गॅसेस म्हणजे ज्याच्यामध्ये ऑक्टेट आणि डुप्लेट पूर्ण झालेले आहेत असे इलिमेंट सोडून जे दुसरे इलिमेंट आहेत ते काय करतात, दुसऱ्या एखाद्या ॲटम सोबत कंबाईन होण्याची त्याची टेंडन्सी असते, सर्वांना माहिती आहे. ठीक आहे. आता याचा अर्थ असा होतो की दॅट दे हॅव नो झिरो व्हॅलेन्सी. म्हणजे त्याला व्हॅलेन्सी 0 आहे का, तर नाही, व्हॅलेन्सी 0 नाही. याचा अर्थ नॉन झिरो व्हॅलेन्सी तिथं आहे. यू हॅव सीन फ्रॉम द फॉर्म्युला ऑफ द मॉलिक्युल्स फ्रॉम अ कॉम्बिनेशन ऑफ द हायड्रोजन. तर बघा मित्रांनो, इथं काय आहे, हायड्रोजन म्हणजे बघा S2. S2 म्हणजे S2चा अर्थ काय की हायड्रोजन, बघा एका हायड्रोजनमध्ये एकच इलेक्ट्रॉन असतो, 2 हायड्रोजनमध्ये एक इलेक्ट्रॉन. म्हणजे ज्यावेळेस हे 2 कंबाईन होतील म्हणजे हे काय होईल, S2 तयार होईल. S2 तयार झाल्यामुळे याचा जो ऑक्टेट आहे नंतर तो पूर्ण होईल, म्हणजे हा काय झालेला आहे, कंबाईन झालेला आहे. त्यानंतर HCl. ठीक आहे. आता हायड्रोजनमध्ये फक्त एकच इलेक्ट्रॉन आहे, सर्वांना माहीत आहे. ठीक आहे. हायड्रोजनमध्ये एकच इलेक्ट्रॉन आहे. क्लोरीनमध्ये मात्र 17 इलेक्ट्रॉन आहेत, सर्वांना माहिती आहे. क्लोरीनमध्ये किती आहेत, 17 आहेत. म्हणजे बघा, ह्या हायड्रोजनला बघा डुप्लेट पूर्ण होण्यासाठी एक इलेक्ट्रॉनची गरज आहे आणि ह्या क्लोरीनला ऑक्टेट पूर्ण होण्यासाठी एक इलेक्ट्रॉनची गरज आहे. म्हणजे बघा आता कसं होईल, तर बघा हा एक इलेक्ट्रॉन काय करेल, ह्या क्लोरीनला देऊन टाकेल. त्याच्यामुळे काय होईल, H प्लस होईल, याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज येईल, कारण याचा एक इलेक्ट्रॉन गेला म्हणजे याच्यात प्रोटॉनच राहील. आणि क्लोरीनवर बघा, क्लोरीनवर काय एक इलेक्ट्रॉन ॲड झाल्यामुळे याच्यावर नेगेटिव्ह चार्ज येईल, सर्वांना माहीत आहे, जे आयन्स आपण म्हणत असतो. तर याचा अर्थ काय झालेला आहे की याला इलेक्ट्रॉन दिल्यामुळे काय होईल की याचा ऑक्टेट पूर्ण होईल. ठीक आहे. म्हणजे हे केमिकली कंबाईन होतात सोप्या भाषेमध्ये, याच्यावरून आपण असं बघत असतो. ठीक आहे मित्रांनो, एवढं तुम्हाला समजलं असेल. ठीक आहे. आता खाली एक टेबल दिलेलं आहे. हे टेबलमध्ये आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला सांगायचं आहे की ठीक आहे, मॉलिक्युलर फॉर्म्युला इथं आपल्याला दिलेलं आहे आणि व्हॅलेन्सी ऑफ इलेमेंट. व्हॅलेन्सी म्हणजे काय, शेवटच्या ऑर्बिटमध्ये किती इलेक्ट्रॉन आहे त्याला व्हॅलेन्सी म्हणतात. पहिले सिम्बॉल दिले आहेत, हे मॉलिक्युलर फॉर्म्युला दिलेलं आहे आणि व्हॅलेन्सी ऑफ द इलेमेंट म्हणजे काय, शेवटच्या ऑर्बिटमध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत याला आपण काय म्हणत असतो, तर याला आपण व्हॅलेन्सी असं म्हणत असतो. ठीक आहे. सोप्या भाषेमध्ये तुम्हाला समजले. ठीक आहे मित्रांनो, तर आता चला तर आपण आता हा टेबल इथं थोडंसं बघूया. तर बघा मित्रांनो, हायड्रोजन आहे, नंतर आहे HCl, व्हॅलेन्स ऑफ द इलेमेंट. आता बघा, व्हॅलेन्स ऑफ द इलेमेंट 1 कसं काय, सोप्या भाषेमध्ये बघा, हायड्रोजन बघा, आणि हायड्रोजनला ऑक्टेट पूर्ण होण्यासाठी एक इलेक्ट्रॉनची गरज आहे आणि क्लोरीनला ऑक्टेट पूर्ण होण्यासाठी याला एकच इलेक्ट्रॉनची गरज आहे, कारण याच्यात 17 आहेत. म्हणजे पहिल्या याच्यात 2, दुसऱ्या याच्यात 8, तिसऱ्या याच्यात 7, म्हणजे एक इलेक्ट्रॉन पाहिजे. म्हणजे याची जी व्हॅलेन्सी आहे या इलेमेंटची किती आहे, 1 आहे. बरोबर आहे. ओके. आता इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ इलेमेंट बघा, सिम्बॉल बघा याचा, हायड्रोजनचा जो सिम्बॉल आहे, ठीक आहे, H आहे आणि त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन किती, एकच इलेक्ट्रॉन आहे, म्हणजे फक्त आपण 1च लिहिलेलं आहे. ठीक आहे. नंबर ऑफ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन म्हणजे शेवटच्या ऑर्बिटमध्ये किती इलेक्ट्रॉन आहे त्याला व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन म्हणतात, म्हणजे शेवटच्या ऑर्बिटमध्ये एकच आहे. ठीक आहे. ओके. त्यानंतर बघा, नंतर क्लोरीनमध्ये बघा मित्रांनो, जर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जर बघितलं तर पहिल्या याच्यामध्ये 2 इलेक्ट्रॉन आहेत, दुसऱ्या याच्यामध्ये 8 आहेत आणि नंतरच्या याच्यात 7 आहेत. म्हणजे बघा,
की याची व्हॅलेन्सी ऑफ द इलिमेंट कशी काढतात की बघा सोप्या भाषेमध्ये, जर 1 ते 4 पर्यंत जे काही शेवटच्या ऑर्बिटमध्ये 1 ते 4 इलेक्ट्रॉन असतील, 1 ते 4, तर त्याची व्हॅलेन्सी 30 राहते. ठीक आहे. 1 ते 4 पर्यंत जे काही इलेक्ट्रॉन असतील त्याची व्हॅलेन्सी 30 राहते. मात्र 4 आणि 4 पेक्षा जर इलेक्ट्रॉन वाढले तर त्याची व्हॅलेन्सी काय असते, 8 मायनस करायची असते. काय करायची असते, 8 मायनस. सोप्या भाषेमध्ये मी तुम्हाला इथं समजून सांगतो. तर बघा याची व्हॅलेन्सी 1 कसं काय, हे तुम्हाला प्रश्न पडला असेल. तर बघा मित्रांनो, याचं इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन आहे 2 8 7 आणि शेवटच्या ऑर्बिटमध्ये किती आहेत इलेक्ट्रॉन, 7. तुम्हाला सांगितलं 4 पेक्षा जास्त असेल तर काय करायचं, 8 मायनस 7 करायचं, कारण ऑक्टेट पूर्ण होण्यासाठी 8 इलेक्ट्रॉनची गरज असते म्हणून. 8 मायनस 7 आन्सर आलं 1. म्हणजे याचा जो व्हॅलेन्सी ऑफ द इलिमेंट आहे तो आहे 1. समजले? ठीक आहे, म्हणून आपण 1 केलेलं आहे. ठीक आहे. आता नंतरचं बघा, निऑनमध्ये बघा, जर निऑनमध्ये जर बघितलं मित्रांनो तर याच्यामध्ये एकूण 10 इलेक्ट्रॉन आहेत. म्हणजे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय होईल, याचं इथं 2 येईल, इथं 8 येईल. बरोबर आहे, 2 8. म्हणजे पहिल्या ऑर्बिटमध्ये 2 आहेत, दुसऱ्या ऑर्बिटमध्ये 8 इलेक्ट्रॉन आहेत. याचं ऑक्टेट ऑलरेडी पूर्ण झालेलं आहे. त्याच्यामुळे याची जी काही नंबर ऑफ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन किती आहे, तर नंबर ऑफ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन आपण 0 म्हणूया. कारण 0 का म्हणायचं आहे, कारण हे काय आहे, 0 व्हॅलेन्सी आहे म्हणून. ठीक आहे. आता बघा नंतर एफ. ठीक आहे. एफ जर बघितलं तर एफमध्ये जर बघितलं तर याच्यामध्ये फ्लोरीनमध्ये एकूण 9 इलेक्ट्रॉन आहेत. किती इलेक्ट्रॉन आहेत, 9. याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं होणार, 2 आणि 7. म्हणजे पहिल्या ऑर्बिटमध्ये 2 आणि नंतरच्या 7. ठीक आहे. फ्लोरीनचं बघतोय आपण. आणि बघा नंबर ऑफ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन म्हणजे शेवटच्या ऑर्बिटमध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत, शेवटच्या ऑर्बिटमध्ये 7 इलेक्ट्रॉन आहेत, म्हणजे 7 लिहिणार. अगोदर सांगितलं 4 पेक्षा जास्त असेल तर काय करायला लागेल, 8 मायनस 4 केल्यानंतर आपल्याला व्हॅलेन्सी ऑफ द इलिमेंट, त्या इलिमेंटची व्हॅलेन्सी मिळेल. ती व्हॅलेन्सी आहे 8 मायनस 7. 8 मायनस 7 कारण 7 आहेत ना इथं. 8 मायनस 7 म्हणजे इथं राहतील 1. ठीक आहे. म्हणजे याची व्हॅलेन्सी येईल 1. ओके, समजले? त्यानंतर बघा मित्रांनो, सोडियम बघा. सोडियम जर बघितलं मित्रांनो, सोडियममध्ये एकूण 11 इलेक्ट्रॉन आहेत. बरोबर आहे, 11 आहे. म्हणजे काय होईल इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन, पहिल्या याच्यामध्ये 2, नंतर याच्यामध्ये 8, नंतरच्या 18 पाहिजेत, पण आपल्याकडे आहे 1. बरोबर आहे. आणि सर्वांना माहीत आहे आता नंबर ऑफ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन म्हणजे काय, शेवटच्या ऑर्बिटमध्ये किती इलेक्ट्रॉन आहे. शेवटच्या ऑर्बिटमध्ये फक्त एकच इलेक्ट्रॉन आहे म्हणून आपण इथे 1 लिहिणार. आणि 4 पेक्षा कमी आहे म्हणजे त्याची व्हॅलेन्सी सुद्धा 30 राहणार म्हणून आपण इथं असं लिहिणार. ओके, इथं खाली. ठीक आहे. हे सोडियमचं आपण बघतोय. नंतर बघा मित्रांनो, मॅग्नेशियम बघितलं तर एकूण याच्यामध्ये 12 इलेक्ट्रॉन आहेत. म्हणजे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं लिहिणार आपण, तर 2 8 आणि 2. ओके, हे झालं मॅग्नेशियमचं काय म्हणणार आपण त्याला, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. आता शेवटच्या ऑर्बिटमध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत, 2 आहेत म्हणून ते 2 लिहिणार. आणि अगोदर सांगितलं 4 पेक्षा कमी आहेत, म्हणजे जे नंबर शेवटच्या ऑर्बिटमध्ये आहे तोच काय असणार, त्याची व्हॅलेन्सी ऑफ असणार त्या इलिमेंटची. म्हणजे सुद्धा आपण याला व्हॅलेन्सी असं लिहू शकतो. ओके, एवढं समजलं असेल तुम्हाला. त्यानंतर आहे कार्बन बघा मित्रांनो, याच्यामध्ये किती आहेत, 6 इलेक्ट्रॉन आहेत. म्हणजे याचा अर्थ इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन करेल 2 आणि 4 इलेक्ट्रॉन आहेत. म्हणजे बघा मित्रांनो, 2 आणि 4 शेवटच्या ऑर्बिटमध्ये 4 आहे. तुम्हाला सांगितलं 1 ते 4 असेल तर त्याची व्हॅलेन्सी सुद्धा तेच असते. म्हणजे आपण लिहू शकतो की याची व्हॅलेन्सी किती असायला पाहिजे, 4 असायला पाहिजे. आणि नंबर ऑफ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन म्हणजे शेवटच्या ऑर्बिटमध्ये किती इलेक्ट्रॉन, 4. म्हणजे इथं आपण 4 असं लिहू शकतो. ओके. ते ना ॲल्युमिनियम बघा मित्रांनो, याची जे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे ते आहे 2 8 आणि 3. म्हणजे 13 इलेक्ट्रॉन आहेत म्हणून 2 8 3. आता शेवटच्या ऑर्बिटमध्ये 3 इलेक्ट्रॉन आहेत म्हणून त्याची नंबर ऑफ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन होईल 3. आणि याची व्हॅलेन्सी किती होईल, व्हॅलेन्सी होईल 3. का होणार, कारण आपण सांगितलं की 4 पेक्षा कमी जे इलेक्ट्रॉन असतात, 4 किंवा 4 पेक्षा कमी, त्याची व्हॅलेन्सी 30 राहते. 4 पेक्षा जास्त असेल तर त्याची व्हॅलेन्सी आपल्याला काय करावं लागते, 8 मायनस तो नंबर जे काय असेल तो आपल्याला मायनस करावा लागतो. ठीक आहे दोस्तो, तर हे तुम्हाला समजलं असेल. ठीक आहे. आता हे तुम्हाला थोडंसं महत्त्वाचं हे आपण बघूया. तर बघा मित्रांनो, व्हॅलेन्सी ऑफ एन इलेमेंट is and same as the number of its valence electron in the number is 4 or less than 4. हे महत्त्वाचं आहे. जर शेवटच्या ऑर्बिटमध्ये 4 किंवा 4 पेक्षा कमी इलेक्ट्रॉन असतील, 4 किंवा 4 पेक्षा कमी असतील, तर
त्याची व्हॅलन्सी तीच असते, म्हणजे जो जेवढे इलेक्ट्रॉन असतील तेवढेच. पण 4पेक्षा जर इलेक्ट्रॉन वाढले तर आपल्याला 8 मायनस करावं लागते. 8 मायनस केल्यानंतर आपल्याला त्याची व्हॅलन्सी मिळते. ठीक आहे, हे तुम्हाला समजलं असेल. त्यानंतर मित्रांनो आता आपल्याला बघायचं आहे पेज नंबर काढा तुम्ही 36. ठीक आहे, आता 36वर काही प्रश्न दिले आहेत, बघूया. व्हॉट इज मीन बाय द ॲटॉमिक नंबर ऑफ एन एलिमेंट. ॲटॉमिक नंबर म्हणजे काय? ॲटॉमिक नंबर म्हणजे काय? नंबर ऑफ प्रोटॉन प्रेझेंट इन द न्यूक्लियस. म्हणजे कुठल्याही ॲटमच्या न्यूक्लियसमध्ये जेवढे काही प्रोटॉन प्रेझेंट असतात, काय म्हणतो त्याला आपण? प्रोटॉन. त्याला आपण ॲटॉमिक नंबर असं म्हणतो, बरोबर आहे. आता ॲटॉमिक मास म्हणजे काय? तर इट इज द ॲडिशन ऑफ प्रोटॉन प्लस न्यूट्रॉन. ठीक आहे, ॲडिशन आहे कशाची? प्रोटॉन आणि न्यूट्रॉनची. बघा खाली काय दिले? ॲटॉमिक नंबर. ॲटॉमिक नंबर some elements are given here. Write down the number of electron present in the outermost shell of the E cell. तर बघा मित्रांनो, हायड्रोजनमध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत? सर्वांना माहिती आहे एकच इलेक्ट्रॉन आहे, म्हणजे बाह्यतम कक्षा एकच असायला पाहिजे. म्हणजे कोणती असायला पाहिजे? के. आणि त्याच्यामध्ये फक्त एकच इलेक्ट्रॉन असेल. ठीक आहे. सी, कार्बनमध्ये 6 इलेक्ट्रॉन आहेत, म्हणजे पहिल्या ऑर्बिटमध्ये 2 आणि नंतरच्या ऑर्बिटमध्ये 4. कारण पहिल्यामध्ये 2च बसतात, उरलेले 4 आपण नंतरच्या ऑर्बिटमध्ये टाकणार. पहिले के मध्ये 2, एलमध्ये 4, म्हणजे इथे शेवटच्या ऑर्बिटमध्ये किती असायला पाहिजे? 4. सोडियम. बघा मित्रांनो, आता सोडियमचं जर बघितलं, मित्रांनो सोडियम जर बघितलं आपण, तर सोडियमचं कसं होईल बघा. सोडियममध्ये किती आहेत? 11 इलेक्ट्रॉन, म्हणजे पहिल्या याच्यामध्ये 2, नंतरच्या याच्यामध्ये 8, नंतरच्या याच्यामध्ये 1, म्हणजे शेवटच्या ऑर्बिटमध्ये इथं एकच इलेक्ट्रॉन आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा क्लोरीन. क्लोरीनचं जर बघितलं 17 इलेक्ट्रॉन, म्हणजे पहिल्या याच्यामध्ये 2, नंतरच्या 8, नंतरच्या याच्यात 7, म्हणजे के एल एममध्ये 7 आहेत. म्हणजे इथं आपण शेवटच्या ऑर्बिटमध्ये 7 इलेक्ट्रॉन आहेत. ठीक आहे. त्यानंतर आहे मित्रांनो बघा, ठीक आहे, एन. एन मध्ये बघा मित्रांनो किती आहेत? 7 इलेक्ट्रॉन आहेत. ठीक आहे. नायट्रोजन किती आहेत? 7 इलेक्ट्रॉन. आता 7 इलेक्ट्रॉन आहेत, तर मित्रांनो इथं काय करावं लागेल आपल्याला? 7 आहे म्हणजे काय? पहिल्या याच्यामध्ये 2 आणि दुसऱ्या ऑर्बिटमध्ये 8 पाहिजेत, पण आहे ते किती? 5, म्हणजे इथं आपण 5 असं लिहू शकतो. ओके, आय होप तुम्हाला हे सर्व समजलं असेल. आता बघा मित्रांनो थर्ड क्वेश्चन काय दिलं आहे? द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन सम एलिमेंट्स आर गिवन हिअर बाय युजिंग इट्स राईट द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन अँड व्हॅलन्स ऑफ द रिस्पेक्टिव्ह एलिमेंट्स. तर बघा मित्रांनो याची व्हॅलन्स इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहायचं आहे. नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन म्हणजे शेवटच्या ऑर्बिटमध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत आणि त्यांची संयोजक किती हे पण आपल्याला लिहायचं आहे. पहिलं आपण बघूया. ठीक आहे, सर्वात अगोदर आपण बघूया. ठीक आहे, हा बघूया, हा एलिमेंट. तर बघा मित्रांनो याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर याच्यामध्ये तुम्हाला समजेल की नंबर ऑफ इलेक्ट्रॉन 3 आहेत, म्हणजे असं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन होईल 2 आणि 1, म्हणजे इथं आपण 2 लिहिणार आणि इथं 1 लिहिणार सोप्या भाषेमध्ये. नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. व्हॅलन्स इलेक्ट्रॉन म्हणजे शेवटच्या ऑर्बिटमध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत? तर 1 आहे, म्हणजे इथं आपण 1 लिहिणार. व्हॅलन्सी किती असते? म्हणजे शेवटच्या ऑर्बिटमध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत ती असते. पण त्यासाठी एक महत्त्वाचं नाही, म्हणजे 4पेक्षा कमी असेल तर तीच राहते, 4पेक्षा जास्त असेल तर 8 मायनस करावे लागते. म्हणजे किती? एकच आहे, म्हणजे 4पेक्षा कमी आहे, म्हणजे व्हॅलन्सी सुद्धा किती आहे? 1 आहे. समजले मित्रांनो? देन कार्बन बघा. कार्बनमध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत? कार्बनमध्ये 6 इलेक्ट्रॉन आहेत, सर्वांना माहीत आहे. ठीक आहे, 6 इलेक्ट्रॉन, म्हणजेच इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय होईल? 2 आणि 4, 2 आणि 4. आणि नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन म्हणजे शेवटच्या ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉन आहे ते 4, म्हणून आपण 4 लिहिणार. ठीक आहे, व्हॅलन्सी किती असते? 4 आहे, म्हणजे 4 किंवा 4पेक्षा कमी असेल तर तीच असते व्हॅलन्सी, म्हणजे आपण इथं 4 लिहिणार. ठीक आहे. त्यानंतर मॅग्नेशियम बघा 12 इलेक्ट्रॉन आहेत, म्हणजे याचं इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन होईल 2, 8 आणि 2, 8, 2, 2, 8, 2. आणि नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन म्हणजे शेवटच्या ऑर्बिटमध्ये किती इलेक्ट्रॉन आहे? तर 2 आहे, तर म्हणून आपण इथे 2 लिहिणार. ठीक आहे. आणि व्हॅलन्सी किती आहे? शेवटच्या ऑर्बिटमध्ये जेवढी इलेक्ट्रॉन तेवढी व्हॅलन्सी असते, म्हणजे 2. ठीक आहे. नंतर ऑक्सिजन बघा. ऑक्सिजनमध्ये टोटल इलेक्ट्रॉन आहेत 8, म्हणजे 2 आणि 6 याची इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन होईल. नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन म्हणजे शेवटच्या ऑर्बिटमध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत? तर 6. आणि व्हॅलन्सी किती होईल? व्हॅलन्सी तुम्हाला आत्ताच सांगितलं मी, शेवटच्या ऑर्बिटमध्ये 6 आहेत, म्हणजे 4पेक्षा जास्त आहेत, म्हणजे आपल्याला करावं लागेल 8 मायनस 6, म्हणजे येईल 2, म्हणजे याची व्हॅलन्सी होईल 2. याची व्हॅलन्सी काय होईल? 2. ठीक आहे. देन व्हाय आर द ॲटॉमिक नंबर
अँड ॲटॉमिक मास नंबर ऑलवेज इन अ होल नंबर. आता ॲटॉमिक मास नंबर असतो किंवा ॲटॉमिक नंबर असतो तो होल नंबर का असतो? ठीक आहे. तर बघा मित्रांनो, जे काही ॲटम असतात, ठीक आहे, जे काही ॲटम असतात किंवा जे काही ॲटममधले जे न्यूट्रॉन असतात आणि प्रोटॉन असतात हे होल नंबर असतात. ठीक आहे. इलेक्ट्रॉन किंवा ॲटम जे असतात हे होल नंबर असतात. ठीक आहे. होल नंबर असल्यामुळे याचा ॲटॉमिक नंबर असतो किंवा ॲटॉमिक मास हा कसा असतो? होल नंबरच असतो. कारण ॲटॉमिक नंबर, ॲटॉमिक मास नंबर काय असतो? तर ॲटॉमिक नंबर म्हणजे काय? नंबर ऑफ प्रोटॉन प्रेझेंट इन द न्यूक्लियस. ठीक आहे. आणि प्रोटॉन जेवढे असतील तेवढ्याच काय असणार? ॲटॉमिक नंबर. आणि प्रोटॉन प्लस न्यूट्रॉन केलं तर ॲटॉमिक मास नंबर. सो म्हणून हे असं असते. ठीक आहे. तर बघा, सल्फर कंटेन 16 प्रोटॉन अँड 16 न्यूट्रॉन. व्हॉट विल बी इट्स ॲटॉमिक नंबर अँड इट्स मास नंबर? तुम्हाला अगोदर सांगितलं ॲटॉमिक नंबर म्हणजे काय असतो? ॲटॉमिक नंबर म्हणजे काय? नंबर ऑफ प्रोटॉन प्रेझेंट इन द न्यूक्लियस. तर प्रोटॉन किती आहे? तर 16, म्हणजे याचा ॲटॉमिक नंबर झाला 16. ॲटॉमिक मास नंबर म्हणजे काय? मास नंबर म्हणजे काय? प्रोटॉन प्लस न्यूट्रॉन. म्हणजे प्रोटॉन आहेत 16 प्लस न्यूट्रॉन सुद्धा आहेत 16, म्हणजे 32 हे झालं. याचं काय झालं? 32 काय झालं याचं? मास नंबर झाला. काय झाला? मास नंबर. तुम्हाला मित्रांनो हे समजलं असेल. आता सर्वात महत्त्वाचा आणि छोटा भाग आपल्याला बघायचा आहे तो म्हणजे आयसोटोप. व्हॉट इज मीन बाय द आयसोटोप? आता आयसोटोप म्हणजे काय मित्रांनो? द ॲटॉमिक नंबर इज अ फंडामेंटल प्रॉपर्टी ऑफ अ एलिमेंट अँड इट्स केमिकल आयडेंटिटी. म्हणजे ॲटॉमिक नंबर असतात हे काय? फंडामेंटल प्रॉपर्टी आहे. कारण जे काही पिरियोडिक टेबल आहे ॲटॉमिक नंबरनुसार तो काय केलेला आहे? तयार करण्यात आलेला आहे. तर मित्रांनो, तर आता काही जे इलेमेंट असतात, ठीक आहे, सम इलेमेंट्स हॅव अ ॲटम विथ द सेम ॲटॉमिक नंबर बट द डिफरंट मास नंबर. बघा महत्त्वाचं काय आहे की जे ॲटम असतात त्याच्यामध्ये जो ॲटॉमिक नंबर असतो, ॲटॉमिक नंबर सेम असतो. ॲटॉमिक नंबर काय असतो? सेम असतो. पण जे ॲटॉमिक मास असते, ॲटॉमिक मास काय असते? डिफरंट असते. ॲटॉमिक नंबर सेम म्हणजे काय? म्हणजे त्याच्यामध्ये प्रोटॉनची संख्या सारखी आहे, पण ॲटॉमिक मास वेगवेगळा असते. याचा अर्थ काय आहे? त्याच्यामध्ये न्यूट्रॉनची संख्या कशी असते? जास्त असते. ध्यानात ठेवा. तर बघा इथं काही एक्झाम्पल दिले आहेत. तर अशाला आपण आयसोटोप म्हणतो. आयसोटोप म्हणजे काय? त्याच्यामध्ये ॲटॉमिक म्हणजे ज्याच्यामध्ये जो झेड असतो, ठीक आहे, म्हणजे प्रोटॉन ॲटॉमिक नंबर हा सेम असतो आणि ॲटॉमिक मास असते हे काय असते? डिफरंट असते. ठीक आहे. आता त्याला आपण आयसोटोप म्हणत असतो. फॉर एक्झाम्पल बघा, C12, C13, C14 हे म्हणजे काय झाले? आयसोटोप झाले कार्बनचे. आता त्याला असं पण लिहू शकतो C12 किंवा C13 किंवा C14 असं पण याला आपण लिहू शकतो, किंवा C14 असं पण याला आपण लिहू शकतो. दोन्ही प्रकारे आपण याला लिहू शकतो. तर मास नंबर ऑफ आयसोटोप्स आर रिप्रेझेंटेड बाय द अनदर मेथड. ही मेथड तुम्हाला आता मी सांगितलेली आहे. आयसोटोप हॅव द सेम प्रोटॉन बट डिफरंट न्यूट्रॉन्स. बघा, आयसोटोपमध्ये काय असतात? जे प्रोटॉन असतात हे सेम असतात. प्रोटॉन सगळीकडे तुम्हाला 6-7 दिसतील, पण मात्र न्यूट्रॉनचा नंबर तुम्हाला इथे चेंज झालेला दिसतो. एक्झाम्पल बघा, कार्बन 12मध्ये, कार्बन 12मध्ये बघा, कार्बन 12 मास नंबर 12 आहे. कार्बन 12 म्हणजे मास नंबर 12 आहे. म्हणजे 6 जर प्रोटॉन असतील तर न्यूट्रॉन पण कसे असायला पाहिजे? 6 असायला पाहिजे. बरोबर आहे. कार्बन 13 म्हणजे प्रोटॉन 6 आहेत, पण न्यूट्रॉन किती आहेत? 7 आहेत. म्हणजे काय झाले? म्हणजे याचा अर्थ काय झाले की याच्यामध्ये एक जे न्यूट्रॉन आहे जास्त आहे. देन बघा मित्रांनो, कार्बन 14 मध्ये जे काही इलेक्ट्रॉन आहेत, प्रोटॉन आहेत, प्रोटॉन हे 6 आहेत. बरोबर आहे. पण जे न्यूट्रॉन आहेत ते मात्र 8 आहेत. म्हणजे ॲटॉमिक नंबर हा सेम असतो. ठीक आहे. आणि ॲटॉमिक मास नंबर मात्र वेगळा असतो. त्याला आपण आयसोटोप असं म्हणत असतो. आता खाली तुम्हाला काही आयसोटोप दिले आहेत वॉटरचे. ठीक आहे. हायड्रोजनचे आयसोटोप दिले आहेत. त्याला आपण हायड्रोजन बघा ते बाय ज्याच्यामध्ये न्यूट्रॉन आणि प्रोटॉन सारखे असतात त्याला आपण हायड्रोजन म्हणतो. ज्याच्यामध्ये आयसोटोप निर्माण झाले नंतर त्याला आपण ड्यूटेरियम आणि ट्रिटियम असं म्हणत असतो. ठीक आहे. आता बघा, हायड्रोजनचा बघा 1 आणि 1 आहे. हा 1 म्हणजे झाला ॲटॉमिक नंबर. हे काय झाला? ॲटॉमिक नंबर झालेला आहे. बरोबर आहे. ॲटॉमिक नंबर झालेला आहे. आणि तो वरी दाखवलेला आहे आपल्याला तो झाला ॲटॉमिक मास नंबर. त्याला आपण काय म्हणतो? ॲटॉमिक मास नंबर म्हणतो. तर मित्रांनो, यावरून तुम्हाला आता काय समजेल की यावरून तुम्हाला असं समजेल की जो बघा हा झाला ॲटॉमिक नंबर म्हणजे नंबर ऑफ प्रोटॉन, आणि हा झाला नंबर ऑफ हे झाला ॲटॉमिक मास. ठीक आहे.
तर बघा मित्रांनो, आता इथं कशा प्रकारे हे झालेलं आहे. प्रोटॉन प्रोटॉन याच्यामध्ये किती आहे, तर एक एक प्रोटॉन इथं आपल्याला दिलेलं आहे, सर्वांना माहीत आहे. ठीक आहे. पण तर प्रोटॉनचा नंबर इथे मित्रांनो 1 1 दिलेला आहे. पण न्यूट्रॉन तसं नाही आहे. न्यूट्रॉनमध्ये बघा मित्रांनो काय झालेलं आहे, न्यूट्रॉन 1 2 दिलेले आहे. आता आपण बघणार कसं ते. ठीक आहे. तर बघा इथं कार्बन बघा, सॉरी कार्बन दिलेलं आहे. ठीक आहे. आता बघा मित्रांनो इथं कार्बन दिले आहे. आता हे 17 काय आहे, 17 ॲटॉमिक नंबर आहे. म्हणजे एवढी त्याच्यामध्ये काय आहेत, ॲटॉमिक नंबर आहे. म्हणजे एवढी त्याच्यामध्ये काय आहेत, प्रोटॉन आहेत, 17 प्रोटॉन आहेत. आणि 35 काय झालं, तर ॲटॉमिक मास झाला. तर बघा मित्रांनो याच्यामध्ये जर प्रोटॉन म्हटलं तर 17 आहेत, बरोबर आहे. आणि जर याच्यामध्ये न्यूट्रॉन किती आहे सांगायचं असेल तर काय करावं लागेल आपल्याला, 35 - 17 करावं लागेल. 35 का, कारण 35 त्याचा ॲटॉमिक मास आहे. ॲटॉमिक मास म्हणजे काय असते, इट इज द ॲडिशन ऑफ प्रोटॉन अँड न्यूट्रॉन, म्हणजे ॲडिशन असते प्रोटॉनची आणि न्यूट्रॉनची. आपल्याला प्रोटॉन माहीत आहेत, न्यूट्रॉन काढायचे, मग सबट्रॅक्ट करावे. सबट्रॅक्ट केल्यानंतर बघा मित्रांनो काय येईल, तर ॲन्सर येईल आपलं 18. काय येईल, 18. 17 17 34 आणि एक उरला म्हणजे 18. म्हणजे याच्यामध्ये बघा 17 प्रोटॉन आहेत आणि 18 न्यूट्रॉन आहेत. ठीक आहे. आता खाली बघा, खाली तुम्हाला दिलेलं आहे एक कार्बनचा आयसोटोप दिलेला आहे. ठीक आहे. आता इथं बघा, इथं 17 काय आहेत, प्रोटॉन आहेत. आता आपले न्यूट्रॉन काढायचे, कसे काढणार, तर 37 - 17 आन्सर येईल 20. म्हणजे याच्यामध्ये न्यूट्रॉन आहेत 20 आहेत. म्हणजे याचा ॲटॉमिक मास नंबर मात्र डिफरंट आहे, पण त्याच्यामध्ये जे काही प्रोटॉन आहे ते सेम आहे, ॲटॉमिक मास सेम आहे. म्हणजे हे झाले आयसोटोप. आता आयसोटोपचा यूज कुठं कुठं करतात बघा मित्रांनो. जे आयसोटोप असतात हे काय असतात, रेडिओ ॲक्टिव्ह मेटल असतात, रेडिओ ॲक्टिव्ह इलिमेंट असतात. ठीक आहे. आता वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये याचा उपयोग करत असतात. ॲग्रिकल्चर आहे, मेडिकल आहे, रिसर्च फील्ड आहे. ठीक आहे. आता युरेनियम 235चा उपयोग कुठे करतात, हे न्यूक्लिअर फ्युजनमध्ये आणि प्रोडक्शन ऑफ इलेक्ट्रिसिटीमध्ये. ठीक आहे. न्यूक्लिअर फ्युजन आणि जे ऊर्जा निर्मिती करतात. ठीक आहे, प्रोडक्शन ऑफ इलेक्ट्रिसिटी, तिथे याचा उपयोग करत असतात. देन आहे आयसोटोप लाईक कोबाल्ट-60. जे कोबाल्ट-60 असतात हे मेडिकल ट्रीटमेंटमध्ये, म्हणजे कॅन्सरसारख्या डिसीजला क्युअर करण्यासाठी, त्याची ट्रीटमेंट करण्यासाठी कोबाल्ट-60चा उपयोग करतात. कोबाल्ट-60 काय आहे, तर कोबाल्ट-60 एक आयसोटोप आहे. देन आयोडीन-131. आयोडीन-31 याचा काय करतात, गायटरचा इलाज करण्यासाठी, याचा थायरॉइड ग्लॅन्डचा इलाज करण्यासाठी याचा यूज करत असतात. देन रेडिओ आयसोटोप आर यूज टू डिटेक्ट द क्रॅक इन द अंडरग्राउंड पाईप. सोडियम-24. सोडियम-24चा उपयोग काय करतात, जे अंडरग्राउंडमध्ये क्रॅक आहेत, पाईप आहेत गाडलेली, त्यांचा उपयोग करतात. देन आहे रेडिओ ॲक्टिव्ह आयसोटोप आर यूज फॉर फूड प्रिझर्वेशन फ्रॉम द मायक्रोब्स. आता जे फूड आहे, अन्न आहे, त्यांचं संरक्षण करण्यासाठी सुद्धा याचा उपयोग करत असतात. तर रेडिओ ॲक्टिव्ह आयसोटोप C14 इज यूज फॉर डिटरमाइन द एज ऑफ द आर्कोलॉजिकल ऑब्जेक्ट. जे काही आर्कोलॉजिकल ऑब्जेक्ट आहेत, जमिनीमध्ये सापडलेले आहेत, त्यांचं जर आपल्याला कार्बन डेटिंग करायचं असेल, म्हणजे त्यांचं एज जर आपल्याला शोधून काढायचं असेल, तर कार्बन-14 हा आयसोटोप आपण यूज करत असतो. त्यानंतर न्यूक्लिअर रिॲक्टर, म्हणजे त्याला मराठीमध्ये आपण अणुभट्टी म्हणतो, हे आपण तुम्ही बघितलं असेल. तर अणुभट्टीमध्ये काय करतात मित्रांनो, मोठ्या प्रमाणामध्ये ऊर्जा निर्मिती केली जाते. ठीक आहे. इट जनरेट द लार्ज स्केल इलेक्ट्रिसिटी. मोठ्या प्रमाणामध्ये इलेक्ट्रिसिटी जनरेट करत असते. तर बघा मित्रांनो याच्यामध्ये काय करतात, जे फ्यूल आहे, याच्यामध्ये जे फ्यूल वापरतात ते फ्यूल आपण म्हणत असतो युरेनियम-235. ठीक आहे. आता काय होते, युरेनियम-235वर काय करतात, बंबार्डमेंट करतात विथ द स्लो स्पीड ऑफ न्यूट्रॉन. जे न्यूट्रॉनची जे स्लो स्पीड आहे बघा, हे तुम्हाला दिसते, हा आहे युरेनियम-235. याच्यावर बघा हे काय, जे न्यूट्रॉन आहेत, ठीक आहे, त्या न्यूट्रॉनची बंबार्डमेंट करतात, म्हणजे याच्यावर हल्ला करतात. ठीक आहे. हल्ला केल्यानंतर हा काय होतो, याचं फ्युजन होतात, हा वेगवेगळ्या भागामध्ये होतो. मग वेगवेगळ्या भागामध्ये झाल्यानंतर क्रिप्टॉन आणि बॅरॉनमध्ये. ठीक आहे. याचं रूपांतर कशामध्ये होते, क्रिप्टॉन अँड बेरियममध्ये. क्रिप्टॉन 92 अँड बेरियम 141 मध्ये याचं रूपांतर होते. ठीक आहे. रूपांतर झालं. आणि ह्या होत असताना काय होतं, 2 ते 3 न्यूट्रॉन फ्रीमध्ये फॉर्म होतात. बघा इथे तुम्हाला दिसते, इथे तुम्हाला एक न्यूट्रॉन फॉर्म झालेला दिसतो, इथे एक न्यूट्रॉन फॉर्म झालेला असतो. मग हे न्यूट्रॉन काय करतात, जसं की हा इलेक्ट्रॉननी काय केलेलं आहे, याचं फ्युजन घडून आणलं आहे युरेनियमचं. त्याच प्रकारे जे हे इलेक्ट्रॉन असतात, हे सुद्धा काय करतात, वेगवेगळ्या युरेनियमचं फ्युजन घडून आणतात आणि त्यामधून मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला ऊर्जा मिळत असते. ठीक आहे.
आणि ही चेन रिॲक्शन आहे, म्हणजे अशीच ही रिॲक्शन चालू राहते. याच्यापासून हा फ्युजन झाला की याच्यापासून इलेक्ट्रॉन तयार होतात वेगवेगळे, ती मोठ्या प्रमाणात एनर्जी देतात. मग पुन्हा इलेक्ट्रॉन म्हणतोय न्यूट्रॉन, ठीक आहे. मग हे न्यूट्रॉन काय करतात, दुसऱ्या युरेनियमच्या ॲटमला फ्युजन करतात, ते पुन्हा एनर्जी एनर्जी देतो आणि पुन्हा त्याच्यापासून काही न्यूट्रॉन बाहेर पडते. अशा प्रकारे ही एक चेन आहे, ही चेन चालू राहते. आणि मित्रांनो सर्वात महत्त्वाचं म्हणजे याच्यामध्ये जे काही न्यूट्रॉन आहेत, या न्यूट्रॉनचा स्पीड कमी करण्यासाठी, स्लो करण्यासाठी याच्यामध्ये काय करतात, म्हणजे त्याच्यामध्ये हेवी वॉटर किंवा मॉडरेटर आपल्याला वापरावं लागते, ठीक आहे. तर मित्रांनो खूप काळजीपूर्वक घ्यावी लागते, कारण याचं एक्सप्लोजन होऊ शकते, मोठ्या प्रमाणामध्ये एनर्जी बाहेर पडते, खूप घातक ही प्रोसेस असते. आता मॉडरेटर म्हणजे काय, तर ग्राफाईट और हेवी वॉटर, ग्राफाईट किंवा हेवी वॉटर काय करतात, ॲज अ मॉडरेटर फॉर रिड्युसिंग द स्पीड ऑफ द न्यूट्रॉन. म्हणजे हे जे काही न्यूट्रॉन आहेत यांचं स्पीड मॉडरेट करण्यासाठी, कमी करण्यासाठी काय करतात, तर मॉडरेटर वापरतात. मॉडरेटर म्हणजे काय, ग्राफाईट किंवा हेवी वॉटर असते त्याच्यामध्ये, ठीक आहे. आता कंट्रोलर म्हणजे काय, टू रिड्यूस द नंबर ऑफ न्यूट्रॉन बाय absorbing them, a rod of boron, cadmium, beryllium etc. are used as a controller. म्हणजे इलेक्ट्रॉनचा जर नंबर वाढला तर काय होईल, इलेक्ट्रॉन म्हणतोय वारंवार, न्यूट्रॉनचा जर नंबर वाढला तर काय होईल, जेवढे जास्त न्यूट्रॉन असतील तेवढे जास्त वेगवेगळ्या युरेनियम ॲटमचं फ्युजन होईल आणि तेवढी जास्त एनर्जी जास्त निर्माण होईल. आणि एनर्जी जास्त निर्माण झाल्यामुळे त्याचा स्फोट होण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे जे काही न्यूट्रॉन तयार होत आहे त्यांना कंट्रोल करणं किंवा त्यांना ॲब्सॉर्ब करणं, त्याचं शोषण करणं गरजेचं असतं. त्यासाठी काय करतात, तिथं बोरॉनचा किंवा कॅडमियमचा रॉड वापरतात ते, ठीक आहे, ठीक आहे. आता ही प्रोसेस खूप वेगळी प्रोसेस आहे. आणि नंतर काय होते, जी काही एनर्जी बाहेर पडते ती एनर्जी ट्रान्सफॉर्म इंटू स्टीम, म्हणजे काय करतात, त्या एनर्जीला पाण्याला हीट दिली जाते त्या एनर्जीद्वारे. पाणी मग गरम होते, स्टीम तयार होते, ती स्टीम काय करते, टर्बाईन ड्रिव्हन होते, त्यामुळे टर्बाईन चालवली जाते आणि त्याच्यापासून इलेक्ट्रिसिटी काय होते, जनरेट होत असते, ठीक आहे. आता इंडियामध्ये जर बघितलं तर इंडियामध्ये एक जवळपास किती सांगितलेलं आहे, 22 म्हणजे 22 न्यूक्लिअर रिॲक्टर आहेत जे सध्या कार्यान्वित आहेत. सर्वात अगोदर एक अप्सरा होती, हे पहिली आपली हे आहे अणुभट्टी, त्याला आपण न्यूक्लिअर रिॲक्टर म्हणतो, अप्सरा ते आहे. ती कुठं होती, ती होते बाबा ॲटॉमिक रिसर्च सेंटर मुंबईला, ठीक आहे. फर्स्ट न्यूक्लिअर रिॲक्टर होतं इंडियामध्ये ते, ठीक आहे. आणि त्याची एक क्रिटिकल स्थिती निर्माण झाली होती, म्हणजे ठीक आहे, म्हणजे त्याच्यामध्ये काय झाली होती, ठीक आहे. आता ही एक क्रिटिकल स्थिती निर्माण झाली होती, म्हणजे चालू झाली होती ही कधी, तर 4 ऑगस्ट 1956ला, ठीक आहे. 4 ऑगस्ट 1956ला, ठीक आहे. आणि इंडिया हॅज अ लार्ज रिझर्व ऑफ इलेमेंट थोरियम 232, आणि जो इंडियामध्ये सर्वात जास्त साठा सापडतो तो थोरियमचा सापडतो, ते ठीक आहे. थोरियम हा ॲसिटोप आहे, त्यामुळे इंडियन सायंटिस्ट जे आहेत काय करतात ते, त्यामुळे आपल्या भारतामध्ये सर्वात जास्त साठा हे थोरियमचा आहे. त्याच्यामुळे जे इंडियन सायंटिस्ट आहेत ते काय करतात, की जे आयस्ट्रोप, जे युरेनियम आपण यूज करतो, त्यांचं म्हणणं असं आहे की आपण युरेनियमऐवजी थोरियम यूज करायला पाहिजे, कारण आपल्याला खर्च कमी येईल, त्यासाठी संशोधन करत आहेत. तर मित्रांनो हे सर्व होते या लेसनविषयी. तुम्हाला हा लेसन कसा वाटला नक्की आम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये कळवा, किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही आम्हाला सांगू शकता. त्याचे क्वेश्चन आन्सर आपण मित्रांनो बघणारच आहे, ठीक आहे.